संध्याकाळी कामं आवरून विश्वास आणि वनिता घरी निघून आले. वनिता आल्या आल्या हातपाय धुवून कामाला लागली, नाहीतर गीताच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा. बाहेर पावसाची लक्षणं दिसत होती. वटपौर्णिमा जवळ येत होती. घरात त्यावरच चर्चा सुरू होती. वनिता शांतपणे सगळं ऐकत होती. गीता आणि संयुक्ता तालुक्याला जाऊन साड्या घेऊन येण्याविषयी चर्चा करत होत्या. सोबतीला गायत्रीही होती. ती तिची शॉपिंगची लिस्ट सांगत होती. वनिता, अगं तू पण यांच्यासोबत जा, तुलाही वटपौर्णिमेसाठी साडी घ्यायची असेल ना, माई म्हणाल्या. नको नको माई, माझ्याकडे आहेत साड्या, ती म्हणाली. ती तिचं काम करू लागली. तिनं विश्वाससाठी कॉफी आणली आणि ती परत आत निघून आली. शॉपिंग हा आवडता विषय असल्यानं जेवताना पण तोच विषय सुरू होता. सृजन सगळ्या महिला मंडळाला घेऊन जाणार असं ठरलं होतं. वनितानं दिलेलं कारण विश्वासला पटलं नव्हतं. लेडीज शॉपिंगच्या बाबतीत किती एक्सायटेड असतात हे त्याला माहीत होतं. वनिता ही आजच्या काळची मुलगी होती. तिच्या वागण्यातून तरी तिला यांची आवड नसावी असं वाटत नव्हतं. मग का, असा प्रश्न त्याला पडला. दीदी, तुझी जाऊ येणार नाहीये बरं, तिच्यासाठी काहीतरी आणूया. असं वाटायला नको आपण तिला मुद्दामहून काही आणलं नाही, गायत्री म्हणाली. तिला जर काही हवं असतं तर ती स्वतः आली असती, आपण का पाय धरलेत तिचे, गीता नाक मुरडत म्हणाली. गीता, अगं आणलं एखादं काहीतरी तर बिघडतंय कुठे. दादा, त्याची खरंच आवश्यकता नाहीये. ॲक्च्युली मी वनिताला संडेला तालुक्याला घेऊन जायचा प्लॅन करतोय, विश्वास म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून वनिताचे डोळे विस्फारले. असं आहे होय, तरीच तुमची बायको आमच्यासोबत यायला नाही म्हणतीये. नाही गीता वहिनी, तिला अजून याबद्दल माहिती नव्हतं. राजा आणि वहिनी मला जाण्याचं बोलल्या. तुमचा प्लॅन माहीत नसल्यानं मी त्यांना हो बोलून बसलोय. वनिता, उद्या जरी तुमच्यासोबत आली असती तरी संडेला आम्हाला जावंच लागलं असतं. बरं झालं जातोयस ते. नवं लग्न आहे तुमचं, जरा बाहेर घेऊन जात जा तिला. नंतर एकदा शेताच्या कामांना लागलास की जमणार नाही तुला, माई म्हणाल्या. हो माई, विश्वास मान डोलावत म्हणाला. वनिता शांत राहून ऐकण्याचं काम करत होती. हे खरंच मला घेऊन बाहेर जाणार आहेत का? खरंच यांचं असं ठरलं होतं का? मी बोलू का यांच्याशी? वनिता जेवताना विचार करत होती. जेवण आवरून विश्वास राजाला भेटायला निघून गेला. दोघेही वॉक करत गप्पा मारत होते. राजा, या रविवारी आपण तालुक्याला जाऊन येऊ. तालुक्याला का रे? ॲक्च्युली वटपौर्णिमा जवळ आली आहे, त्यामुळं आमच्याकडचं महिला मंडळ शॉपिंगसाठी तालुक्याला जाणार आहे. वनितानं जायला नाही म्हटलंय. कदाचित गायत्री आणि गीता वहिनीमुळे असेल. त्यामुळं मी परस्पर सांगून टाकलं की तुझा आणि माझा संडेचा प्लॅन ऑलरेडी फिक्स आहे. वहिनींना तेवढं तयार कर तू. विश्वास, अरे दोघांनी जायचं ना तुम्ही, आम्ही कशाला मध्ये मध्ये हवे. कारण मला वनिताचा अंदाज येत नाहीये. वहिनीसोबत असल्या तर निदान खुलून बोलेल तरी. तसं आजकाल बोलणं होतं तिचं, पण घरातल्यांच्या टोमण्यांमुळं कदाचित बुजल्यासारखी राहत असेल ती. घरात फार शांत असते, तिकडे शेतावर निदान बोलते तरी. बरोबर आहे तुझं. विश्वास, तू या नात्यात स्वतःहून पुढे जातोयस हे पाहून खरंच बरं वाटतंय मला. कसं आहे ना, लग्न ही साधी गोष्ट नाहीये अरे. स्वीकारलं तर स्वर्ग आणि नाकारला तर नरक आहे. दोघांचं आयुष्य जोडलं जातं यात. पण आवडला तुझा निर्णय. मी घरी बोलून घेतो, आपण जाऊया तालुक्याला, राजा म्हणाला. थँक्स यार, विश्वासच्या जीवात जीव आला. दोघे थोडा वेळ बोलून घरी निघून आले. तो घरी आला तेव्हा वनिता ऑलरेडी झोपली होती. थकल्यासारखी वाटत होती ती. गीतानं रात्री भांडी घासून झोपायचं नवीन खूळ काढल्यानं रात्रीच्या भांड्यांचा भार वनितावर पडत होता. इतक्या लोकांची भांडी घासण्याची सवय नव्हती तिला, त्यामुळं थकूनही जायची आणि भिजूनही जायची. आता पण ओल्या साडीवरच झोपी गेली होती. वनिता, वनिता, विश्वासनं तिला नाईलाजानं उठवलं. झोपू द्या ना. अगं साडी तरी चेंज कर. रात्री तेवढी साडी नेसून झोपायची काय गरज असते कळत नाही. गीता वहिनीला सवय आहे म्हणून तूही झोपायला हवं असा नियम नाही. उठ आणि चेंज कर.
नाही नको, ती झोपेत बडबडली. वनिता उठ बरं. विश्वासनं तिला जबरदस्ती उठवलं तसं ती त्याच्या अंगावर आदळली. गाढ झोपेत होती ती. सवयच होती गाढ झोपेची, त्याला ती तरी काय करणार. पण तिच्या अशा जवळ येण्यानं त्याला काही सुचत नव्हतं. तो अजून अस्वस्थ झाला होता. तो पहिल्यांदा तिला इतकं जवळून पाहत होता. खूप गोड दिसत होती ती. तिच्या पापण्या आणि रेखीव ओठ, ओठांखाली असणारा तीळ, तो तर आज पहिल्यांदा पाहत होता. त्याची तिच्या चेहऱ्यावरून नजर हटत नव्हती. तो तिला न्याहाळण्यात गुंग होता. इतक्यात तिनं चुळबुळ केली तसं तो भानावर आला. वनिता प्लीज अगं उठ ना. झोपू द्या ना तुम्ही. माझी झोप होत नाही हो. असं काय करता? आजारी पडशील म्हणून सांगतोय ना, उठ आधी. त्यानं तिच्या चेहऱ्यावरून पाण्याचा हात फिरवला तसं ती भानावर आली. स्वतःला त्याच्या मिठीत पाहून ती दचकली आणि पटकन त्याच्यापासून दूर झाली. सॉरी, ते मी झोपेत होते, ती मान खाली घालत म्हणाली. माहितीये मला वनिता, जा चेंज कर आणि गाऊन घाल. कशाला विनाकारण ओल्या कपड्यांनी झोपतेस, जा पटकन. हो, ती पळतच चेंज करायला गेली. कपडे चेंज करून ती लगेच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण आटोपून सगळे शॉपिंगला गेले. घरात गीता संयुक्ता नसल्यानं वनितानं आज शेतावर जाणं टाळलं. संध्याकाळी तिनं सगळ्यांसाठी चहा बनवला आणि जेवणाच्या तयारीला लागली. ती सगळं माईंना विचारून करत होती. तिला एवढ्या माणसांसाठी जेवण करण्याची सवय नव्हती. वनिता अगं साधं जेवण येऊ नये तुला? घरी शिकलीस का काय मग? वहिनी अहो जेवण येतं तिला, फक्त एवढ्या माणसांच्या जेवणाचा अंदाज नाही. तिच्या घरात इनमीन 3 माणसं, कसं माहीत असणार तिला? तरी पण काही तक्रार न करता ती मला विचारून करतेय ना, हे काही कमी नाही. अहो पण गीताला सगळं यायचं, कारण गीता लहानपणापासून जेवण करतेय. तिच्या घरात का कमी माणसं होती? नवीन येणाऱ्या सुनांना सांभाळून घ्यायचं असतं वहिनी. वनिता शहरात राहून पण इथे आल्यावर इथल्या चालीरीती समजून घेतेय, तर आपणही तिला सांभाळून घेणं आलंच की. वनिता मी सांगते तुला कसं करायचं, तसं कर बरं. हो माई, ती मान हलवत म्हणाली. तुम्ही काहीही म्हटलं तरी गीताच वरचढ आहे हो. बाईला बाईची कामं पहिली आली पाहिजेत, काकी नाक मुरडत म्हणाल्या आणि आत निघून गेल्या. वनिता तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडं, सवयीचं आहे त्यांचं, ती काही सुटणार नाही. बघ, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काळजी करू नकोस. तुझा नवराही आहेच ना, त्याला माहिती आहे या सगळ्यांना कसं सरळ करायचं ते. तुझं चालू दे, मी आहे तुझ्यासाठी, माई म्हणाल्या. हो माई. त्यांचे शब्द ऐकून वनिताला खूप बरं वाटलं. ती तिच्या कामाला लागली. आज सगळं एकटीवर पडल्यानं वनिता कामात गुंतली होती. नोकरांना सांगूनही ते फार काही तिला मदत करण्यात इंटरेस्ट दाखवत नव्हते. तिनंही मग त्यांचा नाद सोडून दिला. शॉपिंग आवरून घरी यायला 9 वाजून गेले. सगळे खूप थकले होते, खूप धावपळ झाली होती. पण मनपसंत खरेदी करता आल्यानं सगळे खूप खुश होते. वनिता सगळे आलेत ग, जेवणाची तयारी घेतेस ना? माईंची हाक आली. हो घेते माई, ती प्रतिसाद देत म्हणाली. माई अहो जेवणं कशाला, आम्ही बाहेरून जेवून आलोय, सृजन म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून वनिताची पावलं जागीच थांबली. असं कसं जेवून आलात? जेवून येणार होतात तर सांगायचं ना तसं. वनिता दुपारपासून सगळी तयारी करतीये. माई अहो गायत्रीला सांगितलं होतं आम्ही, तिनं कॉल नाही केला का? संयुक्तानं विचारलं. संयुक्ता वहिनी मी कितीतरी वेळा कॉल करत होते पण फोन लागलाच नाही, गायत्री सावरून म्हणाली. आमच्यापैकी कुणाचाच फोन लागला नाही का गायत्री? गंधार तिच्यावर नजर रोखत म्हणाला. भाऊजी ते वनिता यांचं जेवण झालं असलं तरी आम्ही उपाशी आहोत बरं, आमच्यासाठी जेवण घे. विश्वास जा तिला जेवण आणायला मदत कर, गंधार म्हणाला. अहो भाऊजींना कशाला, नोकर आहेत ना, नाहीतर मी. काही आवश्यकता नाही गीता, तुम्ही सगळे कंटाळून आला असाल ना, जा जाऊन रूममध्ये आराम करा. माई आज जे कुणी जेवायला नव्हते त्यांना उद्या सकाळी नाश्त्याला आज रात्रीचं जेवण मिळेल, गंधार कडक शब्दात म्हणाला. अहो मुद्दामहून नाही केला आम्ही. मी तरी असं कुठं म्हणालोय, पण अन्न वाया जाऊ देण्यापेक्षा हा पर्याय चांगला नाही का? त्यानं नजर रोखत विचारलं.
गंधार बोलल्यानं सगळे चुपचाप रूममध्ये निघून गेले. वनिताने घरातील माणसांसाठी जेवण घेतलं. सगळेजण बसून जेवू लागले. गंधार, माई, तात्या तिच्या जेवणाचं कौतुक करत होते. तिनंही हलकं स्मित दिलं, पण तरी लागलंच होतं तिच्या मनाला. कसे बसे 4 घास पोटात ढकलून ती आवरायला निघून गेली. सगळ्यांचं जेवण आवरलं तसं तिनं भांडी वगैरे घासली आणि रूममध्ये निघून आली. ती रूममध्ये आली तेव्हा विश्वास वाचत बसला होता. ती चेंज करायला निघाली तसं त्यानं हाक मारली, वनिता, माझ्यासाठी कोमट दूध आणशील का? हो आणते ना, ती लगबगीनं बाहेर गेली. ती 5-1 मिनिटात त्याच्यासाठी कोमट दूध घेऊन आली. दुधाचा ग्लास टेबलवर ठेवून ती जायला वळली तसं विश्वासने तिचा हात धरला. बोलायचं होतं तुझ्याशी, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. नाराज आहेस? नाही, ती मान खाली घालत म्हणाली. तुला होत असलेला त्रास मी समजू शकतो वनिता. मला हेही माहिती आहे गायत्रीने हे सगळं मुद्दामून केलं, पण यात तुझी काहीच चूक नाही. तू अगदी मनापासून तुझं कर्तव्य निभावलं आहेस. पण आता आपलं लग्न झालंय ना, मग तिला असं वागून काय मिळतं? यानं काय साध्य होणार आहे? तेवढं जर तिला कळत असतं तर कशाला हवं होतं? तिला वाटत असेल तिच्या अशा वागण्यानं तुला त्रास होईल, पण स्वतःला त्रास करून घेऊ नकोस वनिता. तू प्रामाणिक प्रयत्न केलास, त्यात आलं सगळं. खूप छान जेवण बनवलं होतं तू. मी तुझं मन राखण्यासाठी सांगत नाहीये, मनापासून सांगतोय, तो म्हणाला. मी खरंच गायत्रीपेक्षा वाईट आहे का? काय बोलतेस वनिता तू? तिची स्वतःची कंपॅरिझन नको करूस. तू शहरात राहिलेली मुलगी आहेस. तू कधीपासून अशा गोष्टींकडे लक्ष द्यायला लागलीस? वनिता, मलाही नव्हतं हे लग्न मान्य. तात्यांच्या शब्दाखातर लग्न केलं मी. पण तुझ्या वागण्यानं माझं मनही हळूहळू बदललं ना. तू चांगली आहेस म्हणून झालं नाही. मग काय मनाला लावून घेतेस? नको कम्पेअर करू स्वतःला इतरांशी. तू जशी आहेस छान आहेस. ती मान डोलावत म्हणाली. तिनं त्याच्या हातून हात सोडवून घेतला आणि चेंज करायला निघून गेली. कितीतरी वेळ ती बेडवर पडून झोपायचा प्रयत्न करत होती, पण तिला झोप येत नव्हती. ती सारखं या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती. विश्वास जागाच होता. तिची अस्वस्थता त्याला समजत होती, पण ती स्वतःला इतका त्रास करून घेतेय हे मात्र पटत नव्हतं. तो पटकन तिच्याकडे वळला. त्याला जागं पाहून तिनं डोळे गच्च मिटून घेतले. त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. अहो, तिला काय बोलावं सुचेना. एकदम शांत राहायचं आता. एक शब्दही ऐकायचा नाहीये मला. चुपचाप झोपायचे. मी इतकं समजावलं तरी समजलं नाही का तुला? म्हणून नाही पाठवलं त्यांच्यासोबत. मला माहिती आहे वहिनी आणि गायत्री मिळून तुला त्रास देणार ते. काळजी आहे मला तुझी. कर्तव्य म्हणून नाही तर मनापासून वाटतं तुझ्याबद्दल, म्हणून बोलतोय. समजून घे जरा. नाही करून घ्यायचा स्वतःला त्रास, तो म्हणाला. ती मान डोलावत म्हणाली आणि त्याच्यापासून दूर जाऊ लागली. त्यानं तिला अजूनच जवळ ओढलं. ती त्याच्या मिठीत सामावून गेली होती. तिला खूप वेगळं फील होत होतं. विश्वास तिच्या आयुष्यात येणारा पहिला पुरुष होता. त्यामुळं या भावना हे जवळ घेणं तिच्यासाठी नवीन होतं. ती त्याच्या विचारात झोपी गेली. नकळत तिचेही हात त्याच्या भोवती लपेटले गेले. झोपेतच तिनं त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तोही तिला जवळ घेऊन झोपी गेला. विश्वासला नेहमीप्रमाणे सकाळी लवकर जाग आली. त्यानं पाहिलं ती अजूनही त्याच्या मिठीत झोपून होती. ती मिठीत असल्यानं त्याला रात्री म्हणावी तशी शांत झोप लागली नव्हती. थोडा अवघडून गेला होता तो. त्यानं मध्येच तिला थोडं दूर करायचा प्रयत्न केला होता, पण ती त्याला अजूनच बिलगली. हे सगळं त्याला हवंसं वाटत होतं. आवडायला लागली होती ती. काल जेव्हा तिला मिठीत घेतलं तेव्हा ती त्याची सडन ॲक्शन होती. ठरवून नव्हता वागला तो, पण तिला दूर करावंही वाटलं नव्हतं. तिचा नाजूक देह, तिचा स्पर्श हवासा वाटत होता. त्याचे मनातील विचार झटकले आणि अलगद तिच्यापासून दूर झाला. वनिताला जाग आली तेव्हा 6:30 वाजून गेले होते. ती पटकन उठली. आज थोडा उशीरच झाला होता तिला. तिनं पटापट आवरायला घेतलं आणि बाहेर निघून आली. गीता किचनमध्ये कामाला लागली होती. वनितानं तिला विचारून कामाला सुरुवात केली. आज गीताही शांत होती आणि वनिताही. काल गंधार बोलल्यामुळं थोडी घाबरत होती गीता. त्याचा स्वभाव माहीत होता तिला.
विश्वासचं आवरलं तसं त्याची हाक आली. ती त्याच्यासाठी चहा घेऊन रूममध्ये आली. मी हॉस्पिटलमधून निघालो की कॉल करतो तुला. तू डबा घेऊन शेतावर ये. मला घरी यायला जमणार नाहीये. पाऊस सुरू व्हायला झालाय. त्याच्या आत उरलेली कामं आवरायचेत, तो म्हणाला. ती मान हलवत म्हणाली. चहा टेबलवर ठेवून ती पळतच बाहेर निघून गेली. तिच्या वागण्याचं हसू येत होतं त्याला. ती सकाळपासून 2-3 वेळा समोर आली होती, पण नजरेला नजर देणं टाळत होती. त्याला समजत होतं ते. तो चहा पिऊन बाहेर आला तेव्हा गायत्रीचं माईंना खरेदी दाखवणं सुरू होतं. खूप उत्साहात ती सगळं सांगत होती. माई, वनिता आली असती तर शॉपिंग करता आली असती तिला. एवढं अरसिक काय असावं माणसानं. गायत्री, तिला माझ्यासोबत शॉपिंगला जायचं आहे, बोललो ना तुला. म्हणून नाही आली हा ती. तू नको तिची काळजी करूस, त्यासाठी मी आहे. तो शांतपणे पण आवाजात जरब आणत म्हणाला. आमच्यासोबत आली असती तर काटे टोचले असते का? काटे नाही, पण तुमच्या टोमणे मात्र टोचले असते तिला, तोही सडेतोडपणे म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ती गप्पच झाली. वनिता, उशीर होतोय मला, नाश्ता आणतेस ना? हा, ती लगबगीनं बाहेर आली. त्याला लवकर जायचं असल्यानं त्यानं नाश्ता करायला घेतला. नाश्ता करून तो रूममध्ये आवरायला निघून गेला. नाश्ता आवरल्यावर सवयीप्रमाणे ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन रूममध्ये गेली. उद्या संडे असल्यामुळं तो वनिताला घेऊन तालुक्याला जाणार होता. तसं राजासोबत त्याचं बोलणं झालं होतं. त्याप्रमाणे ते सकाळी जायला निघणार होते. रात्री इमर्जन्सी आली म्हणून विश्वास पेशंटला चेक करायला गेला होता. वनिता किती वेळ तरी जागीच होती. त्याची वाट पाहत होती. त्याच्या सहवासात राहून त्याची सवय झाली होती तिला. सुरुवातीला तिला प्रश्न पडायचा, कसा होणार तिचा संसार. पण विश्वासनं तिला कायम साथ दिली आणि हळूहळू संसाराला सुरुवात झाली. त्या दिवशी ती अपसेट असताना त्यानं तिला मिठीत घेतलं. तो क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. ती विचार करत स्वतःशी हसत होती. विश्वास रूममध्ये आला तरी तिचं लक्ष नव्हतं. त्यानं तिला हाक मारायला तोंड उघडलं, इतक्यात त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिला हसताना पाहून त्याला आश्चर्य वाटलं. लग्नानंतर आज पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर हसू उमललं होतं. गाल अगदीच लाल झाले होते. डाळिंबी ओठ थरथरत होते. तो तिला एकटक निहाळत होता. तिनं लाजून उशीत तोंड खुपसलं तसे त्याचे डोळे विस्फारले. न राहून त्यानं तिला हाक मारली. वनिता. ती दचकून उठून बसली. समोर त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावरील रंग उडाला होता. ती गडबडली. तुम्ही कधी? तुम्ही आलात? हो, काम आवरलं मग आलो निघून, तो म्हणाला. हां, काम आवरल्यावर येणारच ना, बरोबर, ती बडबडली. तो तिच्याकडे रोखून पाहू लागला. त्याची नजर पाहून ती गडबडीत बेडवरून खाली उतरली. तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी कोमट दूध घेऊन येते. ती पटकन रूमच्या बाहेर पडली. ही एवढी गांगरली आहे का? एवढं हसायला येण्यासारखं काय घडलं होतं? तो स्वतःशी विचार करू लागला आणि विचार करत फ्रेश व्हायला निघून गेला. तो फ्रेश होऊन बाहेर येईपर्यंत वनितानं त्याच्यासाठी दूध आणलं होतं. तिनं ग्लास टेबलवर ठेवला आणि पटकन बेडवर जाऊन आडवी झाली. तिच्या अजीब हालचालींकडे तो एकटक पाहत होता. गालावर अजूनही ब्लश होता. खूप गोड दिसत होती ती. त्यानं दूध संपवलं आणि बेडवर तिच्या शेजारी आडवा झाला. तो शेजारी झोपलाय हे तिच्या लक्षात येताच तिचे गाल अजूनच आरक्त व्हायला लागले. त्याला अंदाज आला तिच्या वागण्याचा. ही फिलिंग त्याच्यासाठीही नवीन होती. तो तिच्याकडे वळला आणि तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं. त्याच्या जवळ घेण्यानं ती अजूनच मोहरली. तिनं पापण्या गच्च मिटून घेतल्या. गालांची लाली काही केल्या कमी होईना. तो मोहित झाल्यासारखा एकटक तिच्याकडे पाहू लागला. झोपून घे, उद्या जायचंय आपल्याला, तो हळूच तिच्या कानात म्हणाला. त्याचे ओठ तिच्या कानाच्या पाळीला स्पर्श करू लागले तसं तेही लाल झाले. तिने फक्त हुंकार दिला. तो तिला मिठीत घेऊन झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची जायची गडबड होती. वनितानं उठल्यावर गीताला कामात मदत केली. विश्वासची हाक आली तसं ती आवरायला निघून गेली. दुपारी जेवायला येणार नसल्याचं त्यानं आधीच घरी सांगितलं होतं.
तिचं आवरलंय का पाहायला म्हणून तो रूममध्ये आला. तिला साडी नेसलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. वनिता, आपण लग्नाला जात नाही आहोत, चेंज कर आणि ड्रेस घाल, तो आवरत म्हणाला. पण घरी चालेल का? संयुक्ता वहिनींनी घातलेलाच ना. एवढा विचार करू नकोस वनिता. मला तर हे दिवसभर साडीत वावरणंही पटत नाही, पण आपल्याकडे येणारे जाणारे असतात म्हणून मी काही बोलत नाही, तो एक्सप्लेन करत म्हणाला. बदलते, ती म्हणाली. वनिता, हां काय? तिनं मागे वळत विचारलं. काल रात्री एवढी ब्लश का करत होती? त्यानं मुद्दामहून विषय छेडला. तिला सतवायचा जो मूड होता. मी नाही तर, ती नजर चोरत म्हणाली. खरंच? मी पाहिलं तुला. नाही हो, काहीही काय, मी चेंज करून आले. ती त्याच्याकडे न पाहता पटकन चेंज करायला निघून गेली. दोघे आवरून रेडी झाले. राजाचा कॉल आल्यावर ते बाहेर पडणार होते. वनिता, हे पैसे आणि हे ATM, तो तिच्या हातात पैसे देत म्हणाला. तुला जे आवडेल ते घे, ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. अहो, हे पैसे भरपूर आहेत, ATM नाही लागणार मला. तरीही तुझ्याकडेच ठेवायचे. एकदा सांगितले, परत नाही सांगणार, तो तिच्यावर नजर रोखून म्हणाला. तसं ती तयार झाली. राजाचा फोन आला तसं दोघे घराबाहेर पडले. विश्वासनं गाडी काढली आणि राजाच्या घराकडे घेतली. राजा आणि रावी त्यांचीच वाट पाहत होते. ते आले तसं दोघे गाडीत बसले. राजाने रावी आणि वनिताची ओळख करून दिली. भाऊजी, वनिताला घेऊन एकदा घरी या, कुठेच जात नाही तुम्ही तिला घेऊन. तू जरा तक्रार करत जा त्यांच्याकडे, रावी म्हणाली. वहिनी, सध्या वेळ नाहीये, बायकोसाठी वेळ काढायचा असतो भाऊजी, रावी म्हणाली. सगळेजण गप्पा मारत प्रवास करू लागले. रावीचा स्वभाव वनिताला खूप आवडला. दोघींची कमी वेळात गट्टी जमली. वनिता तिच्याशी खूप बोलत होती. घरी नेहमी शांत शांत असणाऱ्या तिला बडबड करताना पाहून त्याला बरं वाटलं. अर्धा पाऊण तासात ते तालुक्याला पोहोचले. रावी आणि वनिता शॉपिंगकडे वळल्या. विश्वास आणि राजा दोघे त्यांच्यासोबत होते, पण त्यांचं बोलणं सुरू होतं. विश्वास, वहिनी मोकळ्या आहेत तशा, घरी फक्त दडपणाखाली असतात रे. म्हणूनच दुपारी तिला शेतावर यायला सांगतो. तेवढंच मोकळेपणानं वावरता येतं तिला. तिकडे जरा फ्री असते, तिलाही आवडतं तिकडे. कामगारांच्या बायका वगैरे असतात, त्यांच्याशी मोकळेपणानं बोलते, स्वतःहून चहा वगैरे बनवते, सांगायला नाही लागत तिला. हुशार आहेत तशा, फक्त घरी जप त्यांना. वहिनी आणि गायत्री विचित्र आहेत, तू तुझं आयुष्य त्यांच्या पायी खराब नको करूस. वेडा आहे का मी? मान्य, सुरुवातीला नव्हतं पटलं हे लग्न वगैरे, पण मला ती जशी वाटली होती तशी नाहीये, तो म्हणाला. त्याची नजर वनिताकडे वळली, जी साड्यांचं सिलेक्शन करण्यात गुंग होती. मध्येच ती आणि रावी साडी पाहून आपलं मत नोंदवत होते. शॉपिंग आवरेपर्यंत दुपार होऊन गेली. चौघेही रेस्टॉरंटमध्ये जेवायला आले. राजानं दुपारच्या शोची तिकीटं बुक केली होती. जेवणं आवरून सगळे फिल्म पाहायला गेले. मुंबईत असताना कधी मैत्रिणींसोबत जायचं म्हटलं तर नेहमीच आईचा विरोध असायचा, पण आज तिला खूप बरं वाटलं. शो सुरू झाला तसं ती मन लावून फिल्म पाहत होती. शेजारी विश्वास बसला होता. तो तिच्या चेहऱ्यावरील आनंद टिपत होता. त्यानं अलगद तिच्या हातात हात घेतला. त्याच्या कृतीनं भांबावली ती. तिची नजर आपोआप खाली झुकली. हृदयाची धडधड वाढली होती ते वेगळंच. फिल्म पाहतेस ना, मग समोर बघ, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिनं लाजून म्हटलं. त्याचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. तिची नाजूक बोटं त्याला वेडावत होती. मन करत होतं तिला मिठीत सामावून घ्यावं. आज ती दिसतही तितकीच गोड होती. इंटरवल झाला तसं सगळे लाईट ऑन झाले. ती पटकन त्याच्या हातून हात सोडवून घेऊ लागली. तसं त्याने तिचा हात गच्च पकडला. हो, कुणी पाहिल ना. पाहू दे मग, एवढी लाजू नको वनिता, माझं लक्ष लागत नाही मग, तो तिच्या कानाशी कुजबुजला. ती मात्र बावरून इकडे तिकडे पाहू लागली. शॉपिंग, फिरणं, मूव्ही पाहणं वगैरे करून परतायला घरी संध्याकाळ झाली. वनिताच्या चेहऱ्यावरून ती खुश असल्याचं दिसून येत होतं. विश्वासही खुश होता. घरी आल्यावर मात्र ती लगेचच कामाला लागली. गंधारनं दिलेल्या धाकामुळं का होईना गीता जरा शांत होती.
वनिताने मात्र स्वतःला नॉर्मल केलं. गीता घटकेत ठीक तर घटकेत बिनसलेली असायची. जेवण वगैरे आवरून उशिरानं ती रूममध्ये आली तेव्हा विश्वास काहीतरी वाचत बसला होता. दिवसभराची दगदग आणि आल्यावर काम यामुळे फार थकून गेली होती ती. तिनं चेंज केलं आणि बेडवर आडवी झाली. मनात राहून राहून आजच्या दिवसाचे विचार रुंजी घालत होते. खूप छान गेला होता तिचा आजचा दिवस. थोडं मुक्तपणे वावरायला मिळालं होतं. त्यात राजाच्या बायकोसोबत तिची चांगलीच गट्टी जमली होती. बोलायला कुणीतरी मैत्रीण मिळाल्यासारखं वाटत होतं तिला. ती विचारात हरवली असताना विश्वास झोपायला निघून आल्याचं तिच्या लक्षातच आलं नाही. याआधी तिला फार काही वाटायचं नाही, पण हल्ली विश्वासचे विचार, त्याचं जवळ घेणं सगळं आठवून बावरायची ती. आजही थिएटरमध्ये पिक्चर पाहताना त्यानं तिचा हात हातात धरून ठेवला होता. मनातून खूप छान वाटत होतं तिला, पण चेहऱ्यावर लाजेची लाली पसरली होती ते वेगळंच. आताही ते क्षण आठवून मोहरली ती. नेहमीप्रमाणे तो तिचा चेहरा न्याहाळत होता. डिम बल्बच्या प्रकाशात ही तिचा उजळलेला चेहरा लक्षात येत होता. नकळत त्याचेही हात तिच्या कमरेभोवती लपेटले गेले आणि त्यानं तिला जवळ ओढलं. तिला मिठीत घेऊन झोपायची जणू सवयच लागली होती त्याला. ही सवय त्याला सुटू द्यायची नव्हती. झोप येत नाहीये का? त्यानं संभाषणाला सुरुवात केली. येते तशी, थोडं थकल्यासारखं झालंय. खूप दगदग झाली का? तसं काही नाही, पण तू तुझ्या आवडीनं सगळं घेतलंस ना, मन मारून राहू नकोस तू, तो म्हणाला. हो, तिनं हुंकार भरला. झोपून घे आता, सकाळी उठावं लागेल. तो तिच्या कानात कुजबुजला आणि तिला जवळ घेऊन झोपी गेला. वटपौर्णिमा जवळ येत असल्यानं वनिताने रावीच्या ओळखीत एका लेडीजकडे ब्लाऊज शिवायला टाकले. पावसाळा जवळ आल्यानं हवेत थोडा गारवा पसरला होता. मुंबईचा पाऊस ती कायमच पाहत आली होती, पण गावचा पाऊस ती पहिल्यांदाच पाहत होती. घरात पावसाळ्याआधी करायची आवराआवर असल्यानं वनिता आज शेतावर गेली नव्हती. रादर तसं गायत्रीनं गीताला सुचवलं होतं. काही करून तिला विश्वास आणि वनिताला दूर ठेवायचं होतं, पण तिला माहीत नव्हतं की ते दोघे ऑलरेडी मनानं जवळ यायला लागले होते. हल्ली वनिता येत नव्हती तर त्याला करमत नव्हतं. रोज तिच्यासोबत जेवण करायची, तिच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायची, जणू सवयच लागली होती त्याला. रोज तिच्या हातून कामगारांना चहा मिळायचा, त्यामुळे त्यांनाही सवय झाली होती. सगळेजण तिची आठवण काढत होते. खूप कमी वेळात तिनं सर्वांना आपलंसं केलं होतं. 2 दिवसावर वटपौर्णिमा आल्यानं घरी तयारी चालू होती. त्यात बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. वातावरणात गारवा पसरला होता. विश्वास नेहमीप्रमाणे हॉस्पिटलवरून शेतावर निघून गेला. चेंज करून बाहेर येणार इतक्याच त्याच्या कानावर पैंजणांचा आवाज आला. त्यानं नजर वर करून पाहिलं तर समोर वनिता होती. तिला पाहून त्याच्या चेहऱ्यावर आपसूक हसू पसरलं. तू? त्यानं आश्चर्यचकित स्वरात विचारलं. चेहऱ्यावरील आनंद काही केल्या लपत नव्हता. जेवायला येताय ना, जेवून मग काम करा, ती नजर झुकवून म्हणाली. त्याला पाहून तीही खूप खुश झाली होती. तिनं दोघांच्या जेवणाची तयारी घेतली. ती शांतपणे तिचं काम करत होती. वनिता, त्यानं तिला हाक मारली. हां, जरा इकडे ये, तो तिच्याकडे पाहत म्हणाला. तिनं मान डोलावली आणि त्याच्याकडे आली. तो तिच्याकडे एकटक पाहत होता. आपसूक तिची नजर खाली झुकली. त्यानं तिचा हात हातात घेऊन जवळ ओढलं. ती दचकून त्याच्याकडे पाहू लागली. अहो, कुणी आलं तर? ती बावरून इकडे तिकडे पाहू लागली. तिला असं गोंधळलेलं पाहून त्याला भारी वाटत होतं. विचारल्याशिवाय कुणीही आत येणार नाही वनिता, तू नको काळजी करूस. मला सांग, तू अचानक कशी काय आलीस? इतके दिवस नाही जमलं, मग आजच कसं? ते मी माईंना विचारलं की तुमच्यासाठी जेवण घेऊन जाऊ का, लवकर येईल सांगितलं. ती मान झुकवून सांगू लागली. का? आय मीन आज कसं काय विचारलं? रोज कसं विचारणार, बरेच दिवस आले नाही म्हणून. रोज विचारायचं ना, मी रोज वाट पाहत असतो. तो हळुवारपणे तिच्या कानात कुजबुजला. बरं नाही ना वाटत ते? त्यांनी तयारीसाठी थांबवलं आणि मी त्यांचं सांगणं ऐकलं नाही तर अपमान होईल ना त्यांचा, ती म्हणाली. पण मग मी हर्ट होतो त्याचं काय? मला जेवण गेलं नाही त्याचं काय? तो तिला छेडत म्हणाला.
खरंच का? तिनं हसून विचारलं. विश्वास नाही बसत? त्यानं भुवई उंचावत विचारलं. तसं नाही, पण तुम्ही बिझी असता ना म्हणून. बिझी असतो म्हणून थोडा वेळ तुझ्यासोबत घालवायचा असतो. रात्रीही तू माझ्यानंतर जेवतेस. मी घरी येतो तेव्हा तू कामात असतेस. ऑलरेडी झोपायला उशीर झालेला असतो. तेव्हा सगळं आवरून तू रूममध्ये येतेस. मला वेळ कधी देणार? तो तक्रारीच्या सुरात म्हणाला. मी प्रयत्न करेल, ती म्हणाली. कसला प्रयत्न? वेळ द्यायचा? तो वेळ माझ्या हक्काचा आहे वनिता. मला मिळायलाच हवा ना. दिवसभर नाही, संध्याकाळी नाही. रात्री तू खूप थकलेली असतेस, त्यामुळे मला बोलणं जमत नाही. आजकाल सगळ्या गोष्टी तुझ्यासोबत शेअर करायची सवय झाली आहे, कारण तुला इंटरेस्ट असतो आणि समजही. घर, जेवण, संसार, शॉपिंग व्यतिरिक्तही तुझी स्वतःची मतं आहेत, जी मला आवडतात. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला करायच्यात, पण तू सोबत हवी आहेस, तो म्हणाला. खरंच तुम्हाला असं वाटतं? खोटं का बोलेन मी? तुझ्यात स्पार्क आहे वनिता, जो मला फुकट घालवू द्यायचा नाही. घरातील कामं करणं कमीपणाचं नाही आहे. आपलं कुटुंब सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे, पण तितकंच महत्त्वाचं आहे ते आपलं सोशल कुटुंब सांभाळणं. मला खात्री आहे तू मला नक्की साथ देशील. मी तुमचा विश्वास कधीही खाली जाऊ देणार नाही, ती त्याच्या नजरेत पाहत म्हणाली. त्याच्या नजरेत तिच्यासाठी खूप काही होतं, सोबत प्रेमही. दोघे भान हरपून एकमेकांकडे पाहत होते. त्यानं तिला जवळ घेऊन अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवले. देणार ना माझी साथ? त्यानं तिच्या नजरेत पाहत विचारलं. शेवटच्या श्वासापर्यंत, ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत म्हणाली. खूप छान वाटत होतं तिला त्याच्या सहवासात. त्याच्या नजरेत आपल्याला महत्त्व आहे हे खूप होतं तिच्यासाठी. आज वटपौर्णिमा असल्यामुळं सकाळपासून महिला वर्गांची घाई गडबड होती. वनिताही सकाळी उठून आवरून किचनमध्ये आली होती. थोड्या वेळात सगळ्याजणी गावातील सगळ्यात जुन्या अशा वडाच्या झाडाला पुजण्यासाठी जायला निघणार होत्या. विश्वास रूममध्ये आवरत असताना वनिता रूममध्ये आली. अहो, तुम्हाला आवरायला अजून किती वेळ आहे? तिनं विचारलं. होतच आलंय. का गं? तो. आम्हाला थोड्या वेळात निघायचंय, त्यामुळे आवरायचं होतं. ती. मग आवर ना, तो तिला चिडवत म्हणाला. असं कसं आवरू? तुम्ही. तिनं पटकन मान खाली घातली. तुला जर काही हेल्प लागली तर, म्हणून म्हणतोय की मी रूममध्येच थांबतो, तो तिच्या भोवती हाताचा वळसा घालत म्हणाला. अहो प्लीज ना, तिनं लाजत मान खाली घातली. तिचे गाल आरक्त झाले होते. बरं, मी बाहेर जातो, पण एका अटीवर. कुठल्या? तुला लवकर आवरून बाहेर यावं लागेल. तुला पाहून मगच मी हॉस्पिटलला जाणार आहे. मंजूर असेल तरच बाहेर जाणार, तो तिला छेडत म्हणाला. ठीक आहे, ती लाजत म्हणाली. त्यानं तिला मिठीतून दूर केलं आणि ती बाहेर निघून गेली. वनिता तिचं पटपट आवरू लागली. आवरताना ही विश्वासचा चेहरा तिच्या नजरेसमोर येत होता. आजकाल तो तिच्याकडे लक्ष पुरवत असल्यानं ती खूप खुश होत होती. त्याच्या विचारानं तिचे गाल अजूनच आरक्त झाले. तिने पटापट आवरलं आणि विश्वासला शोधत बाहेर निघून आली. त्याला भेटायची, त्याच्या नजरेतील भावना पाहायची अनामिक ओढ तिला लागली होती. ती गडबडीत बाहेरच्या रूममध्ये जाणार तितक्यात तिच्या पायात काहीतरी घुसलं. आई आई ग, ती वेदनेनं किंचाळली. तिचा आवाज ऐकून सगळेच जण पटकन बाहेर आले. विश्वासही आत निघून आला. त्याचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं. तिच्या पायातून घळाघळा रक्त येत होतं. त्यानं तिला पटकन दोन्ही हातावर उचललं आणि सोफ्यावर ठेवलं. ती वेदनेनं विवळत होती. नंदा, माझा फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये. वय दादा. वनिताच्या डोळ्यातून अश्रू येत होते. नंदा बॉक्स घेऊन आला तसं विश्वासनं तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली. बिचारीला वेदना असह्य होत होत्या. माई, आता ही कशी वडाला प्रदक्षिणा घालायला येणार आहे? धड उभं राहता तरी येईल का हिला? कशाला एवढं पळत यायची गरज होती? खाली बघून चालता येत नाही का हिला? इतकं वेंधळं नसावं माणसानं. गीताच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. गीता, अगं तिला वेदना होत आहेत, हे सगळं आता बोलायलाच हवं का?
माई, हिनं चुकीच्या वेळी स्वतःला लागून घेतलंय, त्याचं काय? आता कसं होणार? गावातील बायका काय म्हणतील? नवीन सुनेला साधं वटपौर्णिमा पूजन करता आलं नाही? गीता, वहिनी, मला वाटतं तुम्हाला उशीर होत असावा. माई, तुम्ही सगळे पुढे व्हा, विश्वास शांतपणे म्हणाला. चालेल, माई नाईलाजानं म्हणाल्या. वनिताकडे पाहून त्या समजून गेल्या होत्या की तिला उभंही राहता येणार नाही. मग त्या गीता आणि संयुक्ताला घेऊन वडाच्या झाडाकडे जायला निघाल्या. वनिता आसवं गाळत बसून होती. तिला स्वतःचा राग येत होता. पायाला होणाऱ्या वेदनेपेक्षा हृदयाला होणारी वेदना जास्त त्रास देत होती. तिनं विश्वासकडे पाहिलं. तो तिच्या पायाची ड्रेसिंग करत होता. गायत्री मात्र तो सीन एन्जॉय करत होती. विश्वासनं नजर उचलून वनिताकडे पाहिलं. त्या सुंदर चेहऱ्यावर दुःखाची छटा पसरली होती. हिरवीगार साडी, त्यावर केलेला साज शृंगार, केसात माळलेले गजरे, नाकातील नथ, सर्व काही तिच्या सौंदर्यात भर घालत होतं. आणि अशातच हे असं घडावं, त्यालाही तिच्यासाठी वाईट वाटत होतं. अहो, तिनं त्याला हाक मारली. बोल. प्लीज, मला तुम्ही वडाच्या झाडाच्या इथं घेऊन जाल का? मला पण प्रदक्षिणा मारायच्यात, मलाही पूजा करायची आहे. ती, वनिता, तुझ्या पायाला इतकं लागलं असताना तुला हे सुचूच कसं शकतं? तो थोडं चिडत म्हणाला. प्लीज ना, मला काहीही करून पूजा करायचीच आहे. कशाला नको तो अट्टहास वनिता? चालणं तर दूर, तुला नीट उभंही राहता येणार नाहीये. चाललीस तर त्रास होईल पायाला, समजतंय ना तुला? तो, पण मला जायचंय, प्लीज माझी एवढी इच्छा पूर्ण करा. मी करेल पूजा, नाही होणार मला त्रास. ऐकायचंच नाहीये का तुला माझं? त्यानं थोडं चिडत विचारलं. आजच्या दिवस माझं ऐका ना, ती हट्टाला पेटून म्हणाली. तिला मनातून किती त्रास होत असणार हे त्याला समजत होतं. तर तिच्या पायाची जखमही तितकीच मोठी होती, पण तिच्या निर्धारापुढं त्याचं काही चालत नव्हतं. त्यानं मनाशी काहीतरी ठरवलं. नंदा, वहिनींची पूजेची थाळी गाडीत नेऊन ठेव आणि गाडीचा दरवाजा ओपन करून ठेव. विश्वास, हो दादा. नंदानं सगळं सामान गाडीत ठेवलं आणि विश्वासला सांगितलं. विश्वासनं वनिताला दोन्ही हातावर उचललं आणि गाडीकडे घेऊन आला. त्यानं तिला गाडीत बसवलं आणि पूजेच्या ठिकाणी घेऊन आला. तिचे डोळे सारखे भरून येत होते. इकडे गायत्री मात्र खूप खुश होती. तिचा प्लॅन सक्सेसफुल जो झाला होता. तिनेच तर ती काच वनिताच्या रूमच्या थोडं बाहेर ठेवली होती. ती खुशीत बाकीच्यांच्या पूजा पाहत होती. गावातील बायका वनिताची चौकशी करत होत्या. काही काळजीनं बोलत होत्या तर काही खोचकपणे. गीता होतीच चढवून सांगायला. इतक्यात तिथे कार येऊन थांबली. विश्वास ड्रायव्हिंग सीटवरून खाली उतरला. त्यानं संयुक्ताला बोलवून घेतलं. भाऊजी, तुम्ही इकडे? त्याला पाहून संयुक्ताला आश्चर्य वाटलं. वहिनी, हे पूजेचं ताट तेवढं तिथे नेऊन ठेवा, मी वनिताला घेऊन आलो. भाऊजी, अहो कसं चालणार ती? ते माझ्यावर सोडा, एवढं पूजेचं ताट मात्र घेऊन जा. तो ताट तिच्या हातात देत म्हणाला. संयुक्ता ताट घेऊन पूजेकडे जायला निघाली. विश्वासनं वनिताच्या साईडचा दरवाजा उघडला. तिनं बाहेर यायला पाय टाकायला घेतला तसं विश्वासनं तिला अडवलं. अहो, मी उचलून घेतो. अहो नको ना, सगळेजण आहेत इथे, कसं वाटेल ते? प्लीज नको. मी तुझं ऐकलं ना, आता तू माझं ऐकायचं. एकदम शांत राहायचं, समजलं तुला? यापुढचं मी ठरवणार, तो तिला ओरडत म्हणाला. तिनं नाईलाजानं मान डोलावली. विश्वासनं अलगद दोन्ही हातावर उचललं आणि पूजेच्या स्थानी घेऊन आला. त्याला येताना पाहून आजूबाजूच्या बायका कुजबुजू लागल्या. गायत्री तर शॉक लागल्यासारखं त्यांच्याकडे पाहत होती. त्यानं तिला खाली उभं केलं आणि पूजा करायची खूण केली. ती कसं बसं बाकी बायकांसोबत पूजा करू लागली. भाऊजी, हिला आणलंत खरं, पण आता वडाला फेऱ्या कशा घालणार ही? तेव्हाही तुम्ही का उचलून घेणार? सगळ्या गावासमोर तमाशा. गीता नाक मुरडत म्हणाली. आता ती माझ्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करत असेल तर मी तिच्यासाठी एवढंही करू शकत नाही का? मी तिला उचलून घेतलं तर कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यानं धारदार नजर रोखत विचारलं. अहो, मी चालेन,
वनिता मान खाली घालत म्हणाली, काही गरज नाही आहे त्याची. तू तुझी पूजा आवर, पुढचं पुढे. तो म्हणाला. गीताच्या खोचक बोलण्याचा राग येत होता त्याला. माईंना मात्र त्याचं कौतुक वाटत होतं. त्यांनी त्याला नजरेनंच खुणावलं. माईंचा होकार असल्यामुळं प्रश्नच नव्हता. वनिताची पूजा करून झाली तसं ती उभी राहिली. विश्वासनं तिला दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तिच्यासोबत वडाला प्रदक्षिणा घालू लागला. ती अविश्वासानं त्याच्याकडे पाहू लागली. गीता तर संतापून त्यांच्याकडे पाहत होती. गावातील काही बायकांनी नाक मुरडलं तर काही कौतुकानं त्यांच्याकडे पाहत होत्या. वनिता मात्र एकटक त्याच्याकडे पाहत होती. आता या क्षणी जगातील सगळ्यात भाग्यवान व्यक्ती ती होती. तिला तिच्या विश्वासची साथ जी मिळाली होती. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.